मी नेहमी एक गोष्ट नोटीस करायची. एखाद्या पर्सन सोबत माझं ऑकवर्ड कन्व्हर्सेशन झालं ना, रात्री झोपताना तोच सीन माझ्या डोक्यात सतत चालू राहायचा. अरे मी असं बोलायला हवं होतं. तो काय विचार करत असेल? मी जास्त बोलून दिलं का? आणि मग डोक्यामध्ये फुल मूव्ही चालू. मला वाटायचं माझ्यासोबत असं का होते? मग थोडं रिसर्च केलं आणि समजलं की भाई हे सगळ्यांनाच होते. सायकोलॉजीमध्ये एक कन्सेप्ट आहे, झिगार्निक इफेक्ट. ब्लूमा झिगार्निक नावाच्या सायकोलॉजिस्टने सांगितलं, अपूर्ण गोष्टी आपल्या ब्रेनला जास्त आठवतात. जर कुठलं कन्व्हर्सेशन एका ऑकवर्ड वेनी संपलं आणि त्याला क्लिअर एंडिंग मिळाली नाही, तर आपला ब्रेन म्हणतो हे आपल्याला कम्प्लीट करायचं आहे, म्हणून तो सतत डोक्यामध्ये रिप्लाय करत राहतो. आणखी एक हेवी फॅक्ट समजलं. न्यूरोसायंटिस्ट मॅथ्यू लिबरमॅन त्यांच्या बुक सोशल वाय अवर ब्रेन आर वायर्ड टू कनेक्ट मध्ये सांगतात, आपल्याला सोशल रिजेक्शन झाल्यास आपल्या ब्रेनला एक फिजिकल पेन झाल्यासारखं वाटतं. म्हणजे छोटासा एक ऑकवर्ड मोमेंट सुद्धा आपला ब्रेन सिरियस मध्ये घेतो. म्हणूनच कुठल्या मीटिंग मध्ये काही गडबड, काही वियर्ड बोललो तर रात्री ऑटोमॅटिकली आपल्या ब्रेन मध्ये रिप्लाय चालू होणं सुरू होतं. पण हे सगळं रिसर्च करताना मला एक गोष्ट लक्षात आली, जास्त करून जे ओव्हर थिंक करतात, जे सेल्फ अवेअर आहे, म्हणजे बेसिकली थोडे सेन्सिटिव्ह आणि थॉटफुल लोक. प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा आपण लर्निंग ऐवजी स्वतःला जज करायला लागतो. मी ज्या कन्व्हर्सेशन बद्दल सतत विचार करायची ना, समोरचा माणूस कदाचित तो पबजी खेळत असायचा किंवा नेटफ्लिक्स बघत असायचा. यावर मी एक सिंपल सोल्युशन काढलं. जर असेच रिप्लाय सुरू झाले ना, तर मी स्वतःलाच विचारते, हा इश्यू खरंच इतका मोठा आहे का? तो 5 दिवसांनी मला आठवेल का? आणि 90% टाइम्स आन्सर येतो नाही. म्हणून नेक्स्ट टाइम माझ्या डोक्यात अशी मूवी सुरू झाली ना, तर मी थोडी रिलॅक्स होते आणि स्वतःला सांगते मी ऑकवर्ड नाहीये, मी एक ह्युमन बिंग आहे. आणि आता मला ऑनेस्टली सांगा, तुम्हाला सुद्धा सेम असंच होते की मीच वेडी आहे?